प्रत्येक दिवशी जगत असताना स्वतःसाठी पण थोडासा टाइम काढणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करतो म्हणजे मॅच्युरिटी आहे, असं नाही आहे. मित्रांनो, मी ऋषिकेश निकम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय रिॲलिटी व्हिडिओ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो पण स्वतःला आपण कुठेतरी विसरून जातो. तर दिवसभरामध्ये किंवा आपण ज्यांच्याशी भेटतो आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो की तो आपल्याशी कसा बोलला, तो आपल्याशी कसा वागला, पण कुठेतरी स्वतःकडे बघणं आपलं विसरून जातं कुठेतरी. आणि दिवसभरामध्ये आपण दिवसभराचे काम किंवा दिवसभरामध्ये जे पण काम करत असतो, घरची जबाबदारी असू दे, लोकांच्या अपेक्षा, सगळ्या गोष्टी आपण बघत येतो पण स्वतःकडे बघणं आपलं कुठेतरी विसरून जातं. आणि आपण काही गोष्टी जे पण दिवसभरा होतात किंवा अगोदर झालेल्या असतात आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि कुठेतरी दिवसभर आपण सगळ्यांना स्ट्रॉंग वाटतो. पण रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये पूर्ण विचार चालू असतो आणि कुठेतरी आपल्याला उद्याची गोष्ट किंवा आपल्याला फ्युचरबद्दल कुठेतरी आपल्या मनामध्ये प्रत्येक मुलाच्या विचार येत असतात की उद्या काय करायचं, फ्युचर कसं जाणार, बऱ्याच गोष्टी आपल्या माइंडमध्ये चालत असतात. पण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला कुठेतरी हेच सांगायचं आहे की सगळ्या गोष्टी लक्षात ठेवता आपण कुठेतरी आपल्याकडे बघणं किंवा स्वतःसाठी दिलेला टाइम, द्यायचा टाइम आपण विसरून जातो. प्रत्येक दिवशी जगत असताना स्वतःसाठी पण थोडासा टाइम काढणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करतो म्हणजे मॅच्युरिटी आहे, असं नाही आहे. मित्रांनो, मॅच्युरिटी म्हणजे सर्व गोष्टी बॅलन्स असणं, म्हणजे की जे तुम्हाला आवडतं किंवा जे तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा टाईम देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण दरवेळी फ्युचर लाईफ किंवा फ्युचरवर डिपेंड डिसिजन घेत असतो की आपण इतरांना सगळ्यांना समजून घेतो पण स्वतःला समजून घेत नाही. तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला कुठेतरी मला हे सांगायचं होतं. आणि मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात घ्या की उद्याच्या उद्या तुम्हाला लाईफ चेंज नाही करायचं आहे. हळूहळू तुम्हाला या गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट आणायच्या आहे की स्वतःसाठी सुद्धा टाईम देणं खूप महत्त्वाचं आहे किंवा स्वतःला आवडतील त्या गोष्टी करायच्या आहेत. कारण की फ्युचर हे अनएक्सपेक्टेड असतं आणि सगळ्या गोष्टी किंवा 100% हा पूर्ण फ्युचरला घेऊन डिसिजन घेणं ह्याला मॅच्युरिटी नाही बोलत. थोडा टाईम स्वतःसाठी किंवा करंट लाईफ किंवा प्रेझेंट लाईफमध्ये जगणं पण इम्पॉर्टंट आहे. हेच कुठेतरी तुम्हाला मला ह्या व्हिडिओतून सांगायचं होतं. तर उद्या आपण पुन्हा एक तुमच्यासाठी वेगळा एक रिॲलिटी व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण इथे संपवत आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.